बीडमध्ये ऊसतोड मजुरांचं एक धक्कादायक वास्तव समोर आलंय। ऊस तोडीला जाण्यापूर्वी 843 महिलांची गर्भपिशवी काढण्यात आली आहे। यामध्ये 30 ते 35 वयोगटातल्या जवळपास 477 महिलांचा समावेश आहे। पोटामध्ये बाळ असताना 1523 महिलांच्या हाती कोयता आहे आणि 3415 महिलांना रक्ताशय असल्याची माहिती कळते। ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या बीड जिल्ह्यातून प्रत्येक वर्षी 1,75,000 मजूर म्हणजे जवळपास 2.25 लाख मजूर हे ऊसतोडीच्या कामासाठी संपूर्ण राज्यात जात असतात आणि यापैकी 78,000 महिला मजूर आहेत आणि त्यातल्या 843 महिलांनी ऊसतोडीला जाण्यापूर्वी गर्भपिशवी काढल्याचं धक्कादायक वास्तव आता पुढे आलंय। यामध्ये 30 ते 35 या वयोगटातल्या महिलांचा अधिक समावेश आहे आणि 1,523 महिला या गर्भवती असताना सुद्धा ऊसाच्या फडामध्ये काम करत असल्याचं उघड झालंय। जिल्ह्यातल्या ऊसतोड मजूर हे दिवाळीच्या दरम्यान महाराष्ट्रासह परराज्यात सुद्धा कामासाठी जात असतात आणि 6 महिने ऊस तोडणी करून ते डिसेंबर जानेवारी या महिन्यामध्ये परत येतात। आरोग्य विभागाकडून ऊस तोडीला जाण्यापूर्वी आणि आल्यावर त्यांची आरोग्य तपासणी केली जाते। त्याप्रमाणे आता याचा अहवालही तयार झालेला आहे आणि यामध्ये महिलांना विविध आजार असल्याचं सुद्धा धक्कादायक वास्तव समोर आलेलं आहे। तर ही सगळी आकडेवारी आणि काय नेमके आपले सविस्तर महत्त्वाचे मुद्दे आहेत आपण जाणून घेणार आहोत। ग्राफिक्सवर एकदा आपण एकदा पाहूया काय नेमकं हे सगळं धक्कादायक वास्तव आहे आणि कसं हे सगळं वास्तव पुढे आलेलं आहे। या अहवालामधून आता पुढे येत आहे 96,617 ऊसतोड पुरुष मजूर आहेत, 78,476 ऊसतोड महिला मजूर आहेत। ही कशी आकडेवारी येते आपण पाहूया। महिलांची ऊसतोडीला जाताना तपासणी झाली आहे 46,231। आतापर्यंत 15,624 महिलांना हेल्थ कार्डचं वाटप करण्यात आलंय। ऊस तोडणीला जाण्यापूर्वी 843 महिलांनी गर्भपिशवी काढल्याचं वास्तव पुढे आलेलं आहे। 30 ते 35 वयोगटातल्या 477 महिलांचा गर्भाशय यामध्ये काढून टाकण्यात आलेला आहे आणि 3,415 महिलांना रक्ताशय असल्याचं सुद्धा पुढे आलेलं आहे। तर ऊसतोड मजुरांचं हे सगळं धक्कादायक वास्तव पुढे आलेलं आहे आणि या संदर्भात आणखी सविस्तर चर्चा करूया। आमचे प्रतिनिधी महेंद्र मुधोळकर आपल्याबरोबर बीडमधून जोडले गेलेले आहेत। महेंद्र, खरं तर धक्कादायक वास्तव असं आहे की मोठ्या प्रमाणामध्ये महिला मजूर असताना त्यांच्यासाठी वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध असताना सुद्धा त्यांना खरं तर एका महिलेचं जे शारीरिक धन समजलं जातं ते म्हणजे गर्भाशयाची पिशवी आणि ती पिशवी काढून टाकलेली आहे। खरं तर हे अनेक वर्षांपासून सुरू असलेलं चक्र आहे, मात्र ही आकडेवारी काही कमी होताना दिसत नाहीये। नक्कीच अनुपमा, खरं तर ही धक्कादायक नाही मात्र ही दुर्दैवी घटना म्हटलं तरी आता वावगं वाटणार नाही। बीड जिल्ह्यामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये डझनभर नेते आहेत जे ऊसतोड मजूर कामगारांचं आम्ही संगोपन करतो, आम्ही पालन पोषण करतो आणि त्यांच्या हक्कासाठी आम्ही लढाई करतो अशा वल्गना करणारे अनेक नेते आहेत। त्यामध्ये खास करून पंकजा मुंडे यांचं नाव अग्रणी घेतलं तरी आता वाईट वाटलं नाही पाहिजे, कारण गेल्या 15 वर्षापासून बीड जिल्ह्यामधलं हे विदारक जे वास्तव आहे ते काही थांबण्याचं नाव घेत नाही। 2016 मध्ये देखील अशाच पद्धतीनं जवळपास 3,500 महिलांचा जो गर्भपिशवी आहे तो काढून टाकण्यात आला होता। मात्र ही घटना कुठेतरी थांबते न थांबते पुन्हा एकदा हे वास्तव जे आहे ते समोर आलेलं आहे। आता जर बघितलं तर आतापर्यंत 843 महिलांची गर्भपिशवी जी आहे त्याचं ऑपरेशन केलेलं आहे, त्यावर शस्त्रक्रिया केलेला आहे। अनेक वेळा कुठलंही वैद्यकीय पथक त्या ठिकाणी जातं, मात्र ऊसतोड मजुरी ज्यावेळेस पर प्रांतात किंवा पर जिल्ह्यात ज्यावेळेस मजूर जातो त्यावेळेस कुठलीही चाचणी या ठिकाणी केली गेली नाही। त्यावेळेस शासकीय रुग्णालयात ते म्हणून ज्यावेळेस येतात त्यावेळेस त्यांचा जो आकडा आहे तो शासन दरबारी हा नमूद करण्यात येतो। मात्र अनेक अशी बीड जिल्ह्यातले खासगी जे वैद्यकीय जे डॉक्टर्स आहेत, जे हॉस्पिटल्स आहेत, या ठिकाणचा आकडा मात्र अद्याप समोर आलेला नाही। माझ्यासोबत तत्वशील कांबळे आहेत, ते बालशक्तीवर काम करतात। हा प्रकार आहे त्यावेळेस काम करत होता त्यावेळेस पुढे कशा पद्धतीचं नियंत्रण आलं? खरोखरच ही गंभीर आणि दुःखदायक घटना आहे। आपण पाहतो गेल्या वेळेस ही अशी घटना घडली होती आणि आता 853 आसपास गर्भपिशव्या काढलेल्या आहेत। आमच्या जिल्ह्याचे नेते आणि देशाचे नेते लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या नावाने महामंडळ स्थापन केलेलं आहे, परंतु या बाबतीत काहीही उपाययोजना झालेली नाही। आपण पाहतोय की आज ही प्रत्येक महिला जी आहे ऊसतोडीला जाते तिच्या तेलचा प्रॉब्लेम आहे, गर्भपिशवीचा प्रॉब्लेम आहे, बालविवाहाचे प्रॉब्लेम आहे, अशा खूप साऱ्या समस्या आहेत।
ज्या की आजपर्यंत सुटलेल्या नाही. आणि या बाबतीत आमच्या जिल्ह्यातील नेते असू, राज्यातील नेते असू, जे की ऊसतोड कामगारांसाठी ते म्हणतात की आम्ही काम करतो, कुणीही आजपर्यंत आज फक्त 22 वसतिगृह मंजूर झाले पण एकही मुलांसाठी सुरू झालेलं नाही. अशा खूप घटना आहेत ज्या की सरकारनं करणं गरजेचं आहे. आणि गर्भपिशव्याचा हा मुद्दा इतका गंभीर आहे की त्या महिलेचं आयुष्य संपत आहे. 22व्या आणि 23व्या वर्षी जर तिची गर्भपिशवी काढली जात असेल तर तिच्यापेक्षा तिच्या जीवनात एवढं मोठं दुःख आणखीन काय असू शकतं. तर या बाबतीमध्ये सरकारने आणि आमच्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी असतील, आरोग्य यंत्रणा असेल, खूप सजग राहून या संदर्भात काम करणं गरजेचं आहे. सरकारकडनं कुठेतरी फार्स आहे का? 2019 मध्ये ही घटना समोर आल्यानंतर नीलम गोरे त्यावेळेस समितीच्या उपसभापती झाल्या, त्यानंतर काही झालं नसेल. निलमताईंनी आढावा बैठक घेतली, समिती स्थापन केली, तात्पुरतं मलमपट्टी झाली, परंतु त्यानंतर जसे ते परिस्थिती झाली. आजही आपण पाहतो जर प्रत्येक गावामध्ये महेंद्र, खरे खूप मोठं खरं तर हे धक्कादायक वास्तव आहे. पोटाची खळगी भरणं हे खरं तर आवश्यक आहे संसारासाठी, मात्र त्याचबरोबर मातृत्व नाकारणं हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि ते जबरदस्तीनं मातृत्व नाकारल्याची खरं तर ही सगळी कथा म्हणता येईल. महेंद्र, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि या अपडेट तपशिलांसाठी.